हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. कशा आहात? कविता किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. तर मित्रमैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत छान कुरकुरीत अशी रेसिपी जी अगदी 5 ते 10 मिनटात बनून तयार होते आणि आपल्या तोंडाला छान अशी चव येते. तर बघू शकता ही अळूच्या पानांची भजी. ज्यांना अळूच्या वड्या करायचा कंटाळा येतो ना, त्यांच्यासाठी खास ही स्पेशल रेसिपी आहे. तर बघू शकता काहीच फरक नाही. म्हणजे अळूची वड्यांसारखी चव येते. तर नक्की एकदा ट्राय करून बघा. खूप कुरकुरीत आणि खमंग अशा भज्या झाल्या होत्या आपल्या. तर इथे मी अळूचे 3 पानं घेतले, स्वच्छ धुवून घेतले पानं आणि छान असे कट करून घेतले. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तुम्हाला मी थोडेसे लांबच कट केले कारण ते आपल्या भजेमध्ये छान दिसत होते. त्यामुळे आता इथे एक बाऊल घेतलेला आहे. मी बाऊलमध्ये 4 ते 5 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने क्वांटिटी घेऊ शकता कमी जास्त. तर साधारण हे 1 वाटीच्या आसपास इतकं पीठ आहे बेसनचं. आणि ह्याच्यात जर तुम्हाला कॉर्नफ्लॉवर वगैरे ॲड करायचं असेल तर करू शकता किंवा तांदळाचं पीठ पण ॲड करू शकता. आता इथे मी कोथिंबीर घेतली, छान अशी बारीक कट करून घेते कोथिंबीर. थोडीशी जाडसर राहू दिली तरी चालते कारण कोथिंबीरची टेस्ट भजीमध्ये खूप छान लागते. आता इथे थोडंसं ओवा घेतला आहे. ओवा हातावर छान असा क्रश करून घेणार आहे मी. ओव्यामुळे आपलं पचायला पण छान जाते भजी आणि चवीला पण छान येते. आता इथे थोडंसं हिंग पावडर घेतलेली आहे. हिंग पावडर पण आपल्याला छान असतं बेसन पिठामध्ये किंवा भजीमध्ये. आता इथे थोडंसं आपण हिरवी मिरची वगैरे काही घालणार नाहीत. आपल्याला इथे थोडंसं लाल तिखट घालायचं आहे, थोडीशी हळद घालायची आहे आणि चवीनुसार नुसतं मीठ घालायचं आहे. आणि मैत्रिणींनो, ह्या भजीमध्ये तुम्ही अजिबात कसलाही सोडा वगैरे काहीही घालायची गरज नाही, तरी ह्या भज्या कुरकुरीत येतात. ते एक सिक्रेट सांगणार आहे मी तुम्हाला. तर आता इथे आपण थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. तर ह्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. आता हे सर्व साहित्य आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत आणि त्यात हे ज्या अळूचे पानं आपण कट केलेले आहेत ना असे लांबसडक, तर ते पण आपण त्याच्यात घालून घेणार आहोत. आणि इथे थोडंसं पाणी घेणार आहे मी आणि ह्याचं आपल्याला छान असं बॅटर तयार करून घ्यायचं. तर बघू शकता सुरुवातीला आपल्याला थोडं थोडं पाणी घालून छान असं बॅटर तयार करायचं आहे. एकदमच जास्त पाणी नाही घालायचं, नाही तर मग त्याच्या गुठळ्या तयार होतात. तर हे लक्षात ठेवा मैत्रिणींनो. आता इथे बघू शकता आपण छान थोडं थोडं पाणी घालून छान असं त्याचं बॅटर तयार करून घेणार आहोत. तर खूप खमंग, खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी भजी बनून तयार होते. तर बघू शकता हे मिश्रण आपण ह्या पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत आणि 5 मिनटं बाजूला ठेवून देणार आहोत. तर बघू शकता ह्या पद्धतीने कन्सिस्टन्सी हवी आहे पिठाची. आता आपल्याला 5 मिनटं बाजूला ठेवायचे. तर आता इथे आपण तेल तापत ठेवलेलं आहे लोखंडी कढईमध्ये. इथे मी थोडंसं चमच्याने तेल फिरून घेते कारण थोडं गरम झालं की मग आपल्याला भजींच्या पिठामध्ये तेल घालून घ्यायचे. तेलामुळे आपली भजी, गरम तेलामुळे आपली भजी खमंग कुरकुरीत येते. तर ह्याच्यात आपल्याला सोडा वगैरे काहीही घालायची गरज नाही. भज्या खूप छान येतात. तर नक्की ही ट्रिक एकदा फॉलो करा मैत्रिणींनो. तर बघू शकता आता इथे आपलं तेल छान असं तापलेलं आहे आणि तापलेल्या तेलावर आपल्याला छान असे भजे तळून घ्यायचे. तर आता इथे आपण लालसर थोडेसे करून घेणार आहोत. खूप सुंदर अशी भजी बनवून तयार होते. तर एकदा नक्की या पद्धतीने करून बघा. ही भजींची रेसिपी खूप सोपी आहे, कोणीही करू शकतं. आणि जर तुमच्याकडे अळूवडी करायला वेळ नसेल तर नक्कीच ही भजी बनवून खाऊ शकता तुम्ही. आणि ही भजी तुम्ही कशासोबतही खाऊ शकता. इतकी सुंदर चविष्ट अशी भजी बनवून तयार होते. तर बघू शकता आपल्या अजिबात सोडा वगैरे घातलेला नाही, तरी आपल्या भज्या किती छान अशा फुलून तयार होत आहे. आणि अगदी 5 मिनिटात होणारी रेसिपी आहे. तर नक्की एकदा ट्राय करून बघा मैत्रिणींनो. तर ह्या पद्धतीने मी सर्व भजे छान असे तेलामध्ये तळून घेणार आहे आणि भजी एकदम क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची. तर बघू शकता तुम्ही अगदी भजी लगेच काढायची घाई करायची नाही, त्याच्याने ना भजी आतमध्ये कच्ची राहते. तर बघू शकता छान असे क्रिस्पीनेस गोल्डन कलर येईपर्यंत छान छान अशी तळून घ्यायची आपल्याला. बघू शकता किती सुंदर कुरकुरीत खमंग भजी बनून तयार आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. आणि नक्की एकदा ट्राय करून बघा ह्या पद्धतीचे भजे, तुम्हाला आवडतील.